गोपाल कृष्ण महाराज की जय। दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय। कालच्या निरूपणामध्ये आपण श्री चक्रपाणी महाराजांच्या लीळा ऐकल्या। काल आपण प्रामुख्याने त्यांचा जो व्यवहार सुरू झाला होता, संसार धर्माप्रमाणे त्यांचे जे विधी होते ते सुरू झालेले होते आणि लौकिक व्यवहारही त्यांनी सुरू केलेला होता। त्यासोबतच धार्मिक क्रियाही त्यांच्या सुरू होत्या। असेच काही दिवस गेल्यानंतर त्यांचे माता पिता निधन पावल्यानंतर ते थोडेसे उदास झाले आणि तिथून त्या संसाराचा त्याग करायचा त्यांनी ठरवला आणि त्याप्रमाणे ते तिथून काही ना काही निमित्त करून श्री चक्रपाणी महाराज माहूरच्या दिशेने निघालेले आहेत। या दृष्टीने इथपर्यंत आपण आलेलो होतो। पुढील निरूपणास आपण ऐकूया। आणि मग संपूर्ण गावकरी आणि कमलाईचा सुद्धा त्यांना वाटणं लावत गावाच्या बाहेर आलेले आणि सर्वांना श्री चक्रपाणी महाराजांनी समजावून त्यांना परत पाठवलेलं आहे आणि यात्रेकरूंच्या सोबत श्री चक्रपाणी महाराज माहूरच्या दिशेने निघालेले आहेत। सर्वज्ञ मिथली बाई कन्हेरा पोहा माता फुला निघाला आणि सर्वज्ञ म्हणतात की अशा प्रकारे तो यात्रेकरूंचा पोहा जो होता, यात्रेकरूंचा जो समूह होता, तो मातापुराला जे माहूरला निघालेला आहे, तो पोहा पेनो विना मातापुरा पावले दररोज दर मुक्काम करत कारण पायी पायी असायचं सर्व। त्यावेळी 25 ते 40 किलोमीटर गेले ते सर्व लोक थांबायचे, मुक्काम करायचे। असं दररोज दर मुक्काम करत माहूरला ही सर्व मंडळी पोचलेली आहे। श्री चक्रपाणी रावळ तया उभ्या सरसे पेनविना मातापुरासे आले आणि श्री चक्रपाणी महाराज सुद्धा त्या यात्रेकरूंच्या सोबतच दररोज दर मुक्काम करत मातापूरला आलेले आहेत। मातापुरा पावले आणि मातापुराला पोहोचलेले सुद्धा आहेत। अवघेड लोके पेढेसी मात्रा स्नाने केली आणि सर्व लोकांनी त्या नदीच्या तीरावर स्नान केलेली आहेत। आजही आपण जातो तेव्हा पहिल्यांदा त्या धनोऱ्याच्या पुढे आपल्याला जी नदी लागते ना, त्या नदीमध्ये सर्वांनी स्नान केली असा उल्लेख येतो। त्या सरसे श्री चक्रपाणी रावळे ही पेढेसी मात्रा स्नान केले, चक्रपाणी महाराजांनी सुद्धा स्नान केलेलं आहे। अवघा लोक घाटावर निघाला आणि मग सर्व मंडळी माहूरला श्री दत्तात्रेय महाराजांच्या दर्शनासाठी पुढे निघालेले आहेत। श्री चक्रपाणी रावळे ही घाटावर निघाले आणि श्री चक्रपाणी महाराज सुद्धा घाटावर निघालेले आहेत। एक लोक मागा एक लोक पुढा, काही लोक पुढे होते काही लोक मागे होते। ऐस्या मध्या श्री चक्रपाणी रावळ चालती आणि असल्या मध्यभागी श्री चक्रपाणी महाराज चालत आहेत। पुढच्यांचेही नाही, मागच्यांचे मागच्या नदी पुढचे आहेत, पुढच्यांच्या नदी मागचे लोक आहेत। अशा पद्धतीने सुरू आहे। घाटाचा तळहाटा श्री चक्रपाणी रावळ पर्वतावलोकीला आणि घाटाच्या सुरुवातीलाच श्री चक्रपाणी महाराजांनी संपूर्ण पर्वत अवलोकलेला आहे, बघितलेला आहे। श्री दत्तात्रेय प्रभू पूर्वामुख ठाण मांडून व्याघ्र वेश धरुणी एक श्रीकर भाळ थाळी देऊन तयात्रेसी वाट पाहती आणि श्री दत्तात्रेय महाराज स्वतः पूर्वेकडे तोंड करून त्यांची वाट बघतायत चक्रपाणी महाराजांची आणि तिथे बघतायत त्यांना भेटण्यासाठी ते आलेले आहेत। श्री दत्तात्रेय प्रभू पर्वतावर उभे राहून श्री चक्रपाणी रावळावते अवलोकले
आणि स्वतः श्री दत्तात्रय महाराजांनी पर्वतावर उभे राहून, डोंगराच्या वर उभे राहून श्री चक्रपाणी महाराजांना बघितलेलं आहे. श्री चक्रपाणी रावळी दोन्ही श्रीचा जोडून नमस्कार केला. श्री चक्रपाणी महाराजांनी दोनही हात जोडून त्यांना नमस्कार केलेला आहे. श्री चक्रपाणी रावळा ते कुठे पालवणी बोलावले आणि असं उपरला हलवून त्यांनी बोलवलेलं आहे. लोक घाटावरी आले आणि मग अशा प्रकारे त्यांची दोघांची भेट झालेली आहे, बोलणं झालेलं आहे. तेही वरच्या पातळीवर, बाकीच्यांना ते काही समजत नाहीये. आणि मग सर्व लोकच त्या घाटावर आलेले आहेत. श्री चक्रपाणी राऊळ घाटावरी आले आणि श्री चक्रपाणी महाराज सुद्धा घाटावर आलेले आहे. मेरुवाळ्याच्या पाणीवरी कोव्हा उतरला. हे खालच्या बाजूला तळ आहे की मेरुवाळा तळ म्हणतो आपण त्याला. तिथं भुजंगा स्थान आहे खालच्या बाजूला आणि इकडे एका बाजूला एक मंदिर आहे, पलीकडून ते दुसरं मंदिर आहे. 2 मंदिर. त्याच्यामध्ये एक तलाव आहे छोटासा, जे आपलं निद्रास्थान आहे की नाही त्याच्या खालच्या बाजूला ते मेरुवाळा तळ आहे. त्या मेरुवाळाच्या काठावर सर्व मुक्कामाला थांबलेली आहेत. श्री चक्रपाणी रावळ मेरुवाळा स्नान केले. परत त्या मेरुवाळ्याच्या तळ्यामध्ये श्री चक्रपाणी महाराजांनी सुद्धा स्नान केलेले आहे. अवघीड लोके सायंकाळी विहारा स्नान केले. ब्राह्मण मंडळी असल्यामुळे सायंकाळी सुद्धा ते स्नान करत असायचे. श्री चक्रपाणी रावळ ही सायंकाळी विहारा स्नान केले. त्यांनी सुद्धा संध्याकाळचं संध्या सुद्धा त्यांनी केलेली आहे. संगे श्री चक्रपाणी रावळा ते म्हटले चांगलं पंडित हो, शेवर करा मग देवदर्शनात जाऊ. आणि मग सोबतचे जे म्हणतात चांगल्या रावळांना, चक्रपाणी महाराजांना, की तुम्ही असं करा, क्षौर करा, म्हणजे डोक्याची केस काढा, मग आपण दर्शनासाठी जाऊ. श्री चक्रपाणी रावळे म्हणले तुम्ही जा, हे पुरुषा एकाच्या दर्शनात जाईल. श्री चक्रपाणी महाराजांनी सांगितलं की तुम्ही जा म्हणे, मी इथल्या एका पुरुषाच्या दर्शनासाठी, श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने जा, असं बाकीच्या यात्रेकरूंना त्यांनी आज्ञा दिलेली आहे. मग ते गेले, तेही आपली विधाने केली. मग घाटावर आले. मग त्या लोकांनी आपलं आपलं सर्व कार्य केलेलं आहे आणि घाटावर आलेले आहे. श्री चक्रपाणी रावळी संग्यात ते पाहुयात चिकोडी विजय केले. आणि मग श्री चक्रपाणी रावळांनी त्यांच्या सोबतचे जे सोबती होते त्यांना त्या पाहुयातच ठेवलेलं आहे आणि आपण स्वतः वरच्या बाजूला निघालेले आहे. मूळ पीठ उजवे घेतले, गड डावा मार्गी घातला. जे मूळ पीठ जे आहे खाली दत्तात्रय महाराजांचे निद्रास्थान, त्याच्या उजव्या बाजून ते वर गेलेले आहे. आणि गड डावा मार्ग घेतला, गडाला डाव्या बाजून आणि हे उजव्या बाजून असं मधल्या रस्त्याला ते वर दर्शनासाठी निघालेले आहे. मूळ दरीवरून सह्याद्री विजय केले. त्या दरीवरून सह्याद्री पर्वतावर ते निघालेले आहेत. करू आदरले चाललेले. दत्तलिंगासी लोक अपार आला होता. आणि वरचं जे दत्ताचं मंदिर आहे तिथे खूप लोक आलेले होते, खूप गर्दी तिथे झालेली होती. तो अवघा लोक पर्वतावर निघाला आणि मग त्या दर्शनासाठी सर्व लोक निघालेले आहेत दत्तात्रय महाराजांच्या. अवघा लोक देवगिरीवरही निघाला आणि सर्वच लोक त्या सह्याद्री पर्वतावर देवाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत. लोकासरसे श्री चक्रपाणी रावळे देवगिरीवर विजय केले. आणि लोकांच्या सोबतच श्री चक्रपाणी महाराज सुद्धा वर निघालेले आहेत. श्री चक्रपाणी रावळा उत्तरासंगी धोत्र, डावे खांदी मात्रेचे पांढरे घोंगडे. आणि श्री चक्रपाणी महाराजांनी सुद्धा उत्तर बाजूला या बाजूला खांद्यावर धोत्र टाकलेलं आहे. आणि जे साहित्य त्याच्या सोबतचं होतं प्रवासाचं ते सुद्धा एका बाजूला घेतलेलं आहे आणि असे निघालेले आहेत. दोन्ही विभागी पव्वासाने जात असे आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूंना सर्व गर्दीच चाललेली आहे. आणि काही लोक पुढे आहेत, काही लोक मागे आहेत. अशा पद्धतीनं देवगिरीवर स्वामी निघालेले आहेत. दोन्ही मध्ये श्री चक्रपाणी रावळ पर्वताचा धोपरी वेळूवाची जाळी आणि हात देवणी वाघ निघाला. काही लोक पुढे आहेत, काही लोक मागे आहेत. अचानकपणे पर्वताच्या मध्यभागी जाळी होती, दाट अशी जाळी आहे. त्या जाळीतून वाघ निघालेला आहे. वाघानं जसा आवाज दिला, डरकाळी फुटली, तसे लोक घाबरले. पुढचे लोक पुढे पळून गेले, मागचे लोक मागे पळून गेलेले. श्री चक्रपाणी महाराज मध्यंतरी उभे आहेत. करवंदीची जाळी
एक भाष्यकार म्हणतात की करवंदाची ती जाळी होती. एका ठिकाणी असं म्हटले की वेळूची बांबूची जाळी होती. असे वेगवेगळ्या मतभेद तिथे आहेत, परंतु कसं तरी जाळी ती होती. श्री दत्तात्रय प्रभू जाळी झाले. मग श्री दत्तात्रय प्रभू व्याघ्र वेश जाळ्यांनी बाहेर केले. स्वतः श्री दत्तात्रय महाराजांनी वाघाच्या वेशाने बाहेर आलेले आहेत. श्री दत्तात्रय प्रभू वंशजाळ्यांतून व्याघ्राचे प्रतिभाषिक रूप धर्मी पुढा उभे टाकले. श्री दत्तात्रय महाराजांनी त्या जाळीच्या आतून वाघाचा वेश धारण करून स्वतः पुढे आलेले आहेत. हाक देऊन चालले आणि मोठा डरकाळी फोडलेली आहे आणि श्री चक्रपाणी महाराजांच्या भेटीसाठी ते निघालेले. एकीकडून श्री चक्रपाणी राऊळ सावमे आले. एका बाजूला चक्रपाणी महाराज त्यांच्या समोर आलेले आहेत. दोन्ही श्रीकर जोडून नमस्कार केला आणि श्री चक्रपाणी महाराजांनी त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केलेला आहे. आपले दत्तात्रय महाराज आले म्हणून अतिशय आनंदाने श्री चक्रपाणी महाराजांनी त्यांना नमस्कार केलेला आहे. श्री चक्रपाणी राऊळ पुढा बैसावया प्रावरण घातले. श्री चक्रपाणी महाराज बसणार आहेत आता, कारण देव आलेले त्यांच्यासमोर बसायचं आहे आणि म्हणून स्वतः एक कपडा टाकलेला आहे आणि त्यावर श्री चक्रपाणी महाराज बसलेले आहेत. धोत्र आखोणी ओसरले. धोत्र सुद्धा असं आखून ते बसलेले आहेत तिथे. तर श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी रावळाचा पाठी उजवा चवडा ठेवला आणि मग श्री दत्तात्रय प्रभूंनी श्री चक्रपाणी महाराजांच्या पाठीवर डोक्यावर उजवा असा तो चवडा जो होता, पंजा जो होता, वाघाचा रूप आहे ना, तो उजवा पंजा असा त्यांच्या पाठीवर ठेवलेला आहे. कवघातील आणि आलिंगन दिल्यासारखे त्यांना केलेलं आहे. हाक देऊने श्रीमुख मिळविले आणि मोठ्या नरकाई फोडलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या मुखाला मुख लावलेला आहे श्री चक्रपाणी महाराजांची. याची भाषा क्षेमालिंगन झाले आणि अशा प्रकारे दोघांचं क्षेमालिंगन सुद्धा त्या व्याघ्रवेशामधील श्री दत्तात्रय महाराज आणि श्री चक्रपाणी महाराज या दोघांचं क्षेमालिंगनही झालेलं आहे. ते इथं प्रकाशू पडला आणि खूप मोठा प्रकाश ते पडलेला आहे. ते थोडे ज्ञान विज्ञान दोन्ही स्वीकारली आणि तो ज्ञान विज्ञान शक्ती स्वामींनी स्वीकारलेली आहे. परावर ही दोन्ही स्वीकारली. परशक्ती आणि अवर शक्ती या दोन शक्ती ज्या परमेश्वराच्या आहेत त्या दोनही त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. तेथे दौडून अवतार स्वीकारली पराच्छादल्यावर प्रगटलेले आणि मग त्यानंतर पर आणि अवर या दोन विद्यार्थ्यांनी स्वीकारलेले आहेत. पण पर आच्छादलेली आणि अवर प्रगट केलेली आहे. परमेश्वराचे तीन प्रकार असतात, उभयदृश्य, परदृश्य आणि अवरदृश्य. हे प्रामुख्याने तीन प्रकार परमेश्वर अवताराचे असतात. तर त्या प्रकारे हा अवरदृश्य अवतार आहे, जे परत आणि आच्छादलेलं थांबवलेलं आहे आणि अवर शक्तीचा स्वीकार केलेला आहे. आणि अवरदृश्य अवतार आहे. गोविंद प्रभू हे परदृश्य अवतार आणि भगवान श्री चक्र स्वामी असतील, दत्तात्रय महाराज असतील किंवा श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज असतील, हे उभयदृश्य अवतार. हे तिने यांना सर्व दृष्टी त्यांना शक्य आहे म्हणून ते उभयदृश्य अवतार आहे. हे परदृश्य अवरदृश्य अवतार आहे चक्रपाणी महाराज. अवतार नावे उभे होते. दोन्ही अवतार एकत्र समोरासमोर उभे राहिलेले आहेत. एकी वासनाक्षण एक काही वेळेस थांबलेले आहेत म्हणे. मग दोन्ही अवतार क्षेम झाले. दोघंही अवतारांचं एकमेकांशी बोलणं झालेलं आहे. क्षेम वार्ता झालेली आहे. श्री चक्रपाणी राऊळ गरुडासनी श्री दत्तात्रय प्रभूच्या हाती श्री लोक उभी आला आणि मग श्री चक्रपाणी महाराज दोघांची भेट झाल्यानंतर दोघे निघतायत. दत्तात्रय महाराज गेलेले आहेत. पण तो जो आवाज दत्तात्रय महाराजांनी जाताना सुद्धा केला, वाघाचा आवाज केलेला आहे, त्या लोक घाबरलेले आहेत. वाघ रे वाघ म्हणून मागे लोक मागा पळाले, पुढील लोक पुढा सर्वांनी पळाले, मागचे लोक मागे पळाले, पुढे लोक पुढे पळालेले आहेत. आणि श्री दत्तात्रय प्रभू चौडा ठेवणी ब्राह्मण ते तेवढ्या घाईमध्ये चौडा ठेवला होता, पंजा ठेवला होता चक्रपाणी महाराजांच्या अंगावर, हाता डोक्यावर. ते लोकांनी पाहिलं होतं आणि नक्की या ब्राह्मणाला खाल्लं वाघाने असं म्हणून सर्वांनी लोकांनी चर्चा सुरू जाऊन गेली. त्या ब्राह्मणाला खाल्लेलं आहे चक्र वाघाने आणि मग घाबरलेले आहेत लोक. मग समजली की तुला एक काळ वाट बदलली. मग रस्ता बंद झालेला होता थोडा वेळ. मग भय निवर्तले आणि मग नंतर काही आवाज यायला तयार नाही आणि मग लोक शांत झालेले. तव सवेची लोकी श्री चक्रपाणी रावळाचे पव्याचे देखील. आणि मग थोड्या वेळानंतर श्री चक्रपाणी महाराजांना लोकांनी आपल्या यात्रेकरूंच्या मेळाव्यामध्ये बघितलं आणि लक्षात आलं
ते वाघाने यांना काही खाल्लेलं नाही, हे सुद्धा सामर्थ्यवान पुरुष आहे. वाघ जरी समोर आला तरी घाबरले नाही आणि वाघाने यांना काहीही केलेलं नाही. आणि म्हणून लोक सर्व आश्चर्य करतायत. पुरुष सामर्थ्याचे ऐसी स्तुती करती, अशा स्तुती ते करायला लागलेले. मग श्रीचक्रपाणी रावळी घाटाखाली विजय केले आणि अशा प्रकारे घाटाच्या खाली चक्रपाणी महाराज घाटाच्या खाली आलेले आहेत. म्हणजे एकम काय की तिथे त्यांनी शक्तीचा स्वीकार केला. परमेश्वर अवतार सुद्धा अशा प्रकारे ज्ञानशक्ती स्वीकारत असतात. कारण परमेश्वराला शक्तींच्या स्वीकाराची गरज नाही, परंतु असं म्हटलेलं आहे की जसं मोठी माणसं वागतात की नाही तशा प्रकारे पुढची माणसं वागत असतात. आणि म्हणून आपण आधी स्वतः करून दाखवलं आणि मग इतरांनाही ते सांगितलं. अशा पद्धतीने गुरु शिष्य परंपरा त्यांनी ती दाखवलेली आहे. व्यस्त बसायचं, शांत बसायचं. टोपी घालून येते, टोपी घाल, टोपी घाल. द्वारावती गमन कथन सर्वज्ञ बाई माता पुरासचे कर्मादवाने रावळी होती. एक काळ आणि वास राज्य केले. मग त्या महादेशाकडे विचारतायत की श्री चक्रपाणी महाराजांनी किती वेळ माहूरला थांबलेले आहेत, किती तिथे काळ राहिलेले आहेत ते सांगा म्हणे. मग ते मग देवेश्वरी 6 मास अवस्थान केले. देवेश्वरीचे देवस्थान इकडे आपण करतो नेहमी जातो असतो महाराजांचं ठिकाण. त्या देवेश्वरीच्या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराजांनी 6 महिने थांबलेले आहेत. म्हणून 2 स्थानं तिथे आहेत ना, एक इकडून आहे एक इकडून आहे. दत्तात्रय महाराजांचं आहे आणि एक चक्रपाणी महाराजांचं आहे. अशी 2 स्थानं तिथे आहेत. आणि म्हणून 6 महिनेपर्यंत चक्रपाणी महाराज माहूरला थांबलेले आहेत. श्री चक्रपाणी राऊळ नगरात कुडी करती. श्री चक्रपाणी महाराज नगरामध्ये शहरामध्ये त्या माहूर गावामध्ये भिक्षा करायची. कदाचित नगरांत पाणी पात्र करीती. हातावरच भिक्षा मागायची, हातावरच भिक्षा, भांडण नाही, झोळी नाही, काय नाही. गेले हातावरच भिक्षा मागायची, हातावर भिक्षा घ्यायची आणि तशीच आणून तिथे निर्वाळाच्या तळ्यावर भोजन करायचे. मग वैशाखी पौर्णिमे कारणे द्वारावती पोव्हा निघाला. वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं द्वारकेला यात्रेकरू जाणार होते. त्या यात्रेकरूंच्या सोबतच श्री चक्रपाणी महाराज द्वारकेला निघालेले आहेत. एकी वासना वैशाख मासी पोव्हा निघाला. एक मत असं आहे की वैशाख महिन्यामध्ये पोव्हा यात्रेकरू निघालेले. तथा श्रावण मासा, काहींचं म्हणणं आहे श्रावण महिन्यामध्ये निघाले. तया लोकाश्रय श्री चक्रपाणी रावळे द्वारावती विजय केले. त्या लोकांच्या सोबत श्री चक्रपाणी महाराज द्वारकेला आलेले आहेत. तर श्री चक्रपाणी रावळ ते त्याचे होते तोपर्यंत स्वामी माहूरला होते. द्वारावरती विजय करता श्री चक्रपाणी रावळी श्री दत्तात्रय ऋषी आज्ञा बसली. आणि द्वारकेला जाताना सुद्धा श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रय प्रभूंची आज्ञा विचारलेली की मला द्वारकेला जाऊ का, असं विचारलं. आणि असं विचार नसते, आपल्या गुरुची आज्ञा घेऊन द्वारकेला निघालेले आहेत. श्री चक्रपाणी रावळा ते श्री दत्तात्रय प्रभू झोळी दिली. श्री चक्रपाणी महाराजांना दत्तात्रय प्रभूंनी झोळी दिलेली आहे. जाताना ही झोळी तुम्हाला असू द्या आणि ही भिक्षा वगैरे तुम्ही तिथे भोजन करत चला, असं त्यांना सांगितलेलं आहे. तेथ गोमती तिरी गावा पश्चिमे पूर्वामुख पाताळ गुंफा. तेथद्वारा ते पाताळ गुंफे अवस्थान केले. आणि मग तिथे गोमतीच्या काठावर पश्चिम भागेला पूर्व दिशेला तोंड करून असलेल्या ज्या पाताळ गुंफा आहेत त्या पाताळ गुंफेमध्ये स्वामींनी आपलं वास्तव्य केलेलं आहे. बहुतेकांनी ती पाताळ गुंफा सुद्धा नमस्कार आपण केलेली आहे. महादायसापती सर्वज्ञ म्हटले. श्री चक्रपाणी रावळी माता म्हणून द्वारकेशी विजय केले. गोमतीचा तरी गुंफा स्थान केले. आणि गोमतीच्या काठावर गुंफा आहेत त्या अवस्था स्वामींनी केलेल्या थांबलेले आहेत. श्री चक्रपाणी रावळ अवधूत वेशे क्रीडती. श्री चक्रपाणी महाराज वेश असलाय अवधूत वेश आहे, ज्या अंगावर वस्त्र कुठलेलं नाहीये त्यांच्या. ते तिची क्रीडा ते ऐसी की अशा प्रकारची त्यांची लीळा तिथली आहे. श्री चक्रपाणी रावळाचा उल्लेख करी खराटा. श्री चक्रपाणी रावळाची बिजी गोत्री झाली ती खराटेनी. एका हातामध्ये खराटा आहे, एका हातामध्ये सूप आहे. खराट्याने संपूर्ण शहर झाडायचं आणि ते जो कचरा आहे तो त्या सुपामध्ये टाकायचा
आणि तो भरून त्या गोमतीमध्ये नेऊन टाकायचं. अशा प्रकारे पूर्ण शहर स्वच्छ करण्याचं काम स्वतः श्री चक्रपाणी महाराज त्या द्वारकेला करत असायचे. भिंतीशी टेकून सीन भाजती आणि मग तिथेच थोडेसे थकले की तिथे बसायचे भिंतीला टेकून. आणि मग अशा प्रकारे अनंतादान अनंत जीवांना अनंत जीवांचा उद्धार त्याद्वारे ते करत असायचे. जे किडे कीटक असायचे त्यांचा सुद्धा त्याद्वारे त्यांचा स्पर्श झाल्यामुळे उद्धार होत असायचा. ऐसे प्रत्येक सवाय दोन्ही प्रहरपर्यंत सर्व माझ्याने क्रीडा करती. आणि अशा प्रकारे दुपारपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचं काम भगवंत करत असायचे आणि अनंत जीवांचा उद्धार करायचे. सुपे हाणती दयासी मार्ग प्रगटली. आणि सूप ज्याला मार्ग त्याला मार्ग म्हणजे देवता मार्ग त्यांना प्रगट व्हायचे, माहिती व्हायचे. खराटे आणती त्यासी विद्या प्रगटती. आणि ज्यांना खराट्यानं मारलेलं आहे त्यांना विद्या प्राप्त होत असायच्या. आणि विद्यावंत त्यांनी अनेक 52 पुरुषांना विद्यादान दिलेली आहे. तर त्यापैकी त्यांच्या त्या खराट्याच्या घावाने सुद्धा त्या अनेक लोकांना विद्या प्राप्त होत असायची. जसे विद्यावंत एक स्वामींच्या काळामध्ये आपल्याला नंतर गळीनाथ जे आहे ज्यांची आपण काटोलला ज्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे ते सुद्धा भगवान श्री चक्रपाणी महाराजांकडूनच आलेले होते असं सांगितलं जातं. आणि तसं बघितलं तर मध्यंतरी आपल्या एका विद्वानांनी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये जेवढेही संप्रदाय आहेत ते प्रामुख्याने श्री दत्तात्रय प्रभूपासून आलेले आहेत. श्री दत्तात्रय प्रभू हे सर्वांना मूळ आहेत. जसं आपण मानव संप्रदाय मार्गातील श्री दत्तात्रय प्रभूंना मानतो की या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकार, आमच्या मार्गाचे दत्तात्रय प्रभूच अधिकार नाहीत, त्यांच्यापासूनच आमचा मार्ग सुरू झालेला आहे असं आपण मानतो. त्याच पद्धती इतर संप्रदायांना सुद्धा दत्तात्रय प्रभू मूळ आहे, परंतु ते त्यांचं मूळ विसरले आणि ते वेगळ्या वेगळ्या मार्गाने जाऊ लागले. परंतु मूळ मात्र दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणीच आहे. जसं आपण बघितलेलं आहे की नवनाथ जे आहेत की नाही, नवनाथ हे कुणापासून झालेले आहेत. नवनाथांना सुद्धा जी विद्या मिळालेली आहे ती दत्तात्रय महाराजांकडूनच मिळाली. नवनाथ सुद्धा दत्तात्रय महाराजांकडून आलेले आहेत, परंतु नंतर त्यांची ती पद्धती बदलली आणि ते मग वेगवेगळ्या त्या भक्ती करू लागले. ते अनेकांना जपू लागले, त्यांच्या अनेकांच्या भक्ती करू लागले आणि सामर्थ्याच्या दृष्टीने त्यांनी जास्त प्रयत्न केला आणि अघोरी वगैरे हा प्रकार त्यांचा जास्त सुरू झाला. म्हणून ते परमेश्वर मार्गापासून दूर झाले. परंतु त्यांना सुद्धा मूळ दत्तात्रय महाराजच आहेत. तेही दत्तात्रय महाराजांनाच मानतात. नाथ संप्रदाय वेगळ्या कोणाला म्हणत नाही, दत्तात्रयांनाच मानतो. पण दत्तात्रयाच्या मांडण्यात त्यांची पद्धती बदलली म्हणून त्यांचा मार्ग बदललेला आहे. राहिला वारकरी संप्रदाय जो आहे, वारकरी संप्रदायाला सुद्धा दत्तात्रय महाराजच मूळ आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या पाठीशी नाथ संप्रदाय आहे आणि नाथ संप्रदायाच्या पाठीशी दत्तात्रय महाराज आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी प्रामुख्याने जेवढे संप्रदाय आहेत त्या सर्व संप्रदायाच्या पाठीशी दत्तात्रय महाराज आहे. दत्तात्रय महाराजांचाच वरदान आहे आणि म्हणून ते पुढे चालत गेलेले. परंतु त्यांच्या पद्धती बदलल्या अनेक ठिकाणी. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना, ज्ञानेश्वर गीतेचं व्याख्यान करताना अनेक ठिकाणी असं उल्लेख केलेला आहे की एकनिष्ठ भक्ती कशी असते. एकनिष्ठ भक्तीचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं, परंतु काही ठिकाणी गोंधळ झालाच आहे त्यांचं. त्यांनी सांगितलं की कधी सोमवार आला की अमक्या दिवसाला बसतात, मंगळवार आला की अमक्या दिवसाला बसतात. स्पष्टपणे ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ही भक्ती जी आहे ती एखाद्या वैश्यासारखी भक्ती आहे. एकनिष्ठ एका परमेश्वराची भक्ती करणं योग्य आहे असं ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलं. परंतु नंतर काही काळामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होत गेले. ते मूळ याच्यावर सिद्धांतात राहिले नाही हा विषय वेगळा, परंतु मुळात मात्र त्यांच्याही विचाराशी याच गोष्टी आहेत. परंतु बदल आपल्या संप्रदायाने तो तसा ठेवलेला आहे आणि म्हणून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची या दृष्टीने आहे. रवळया गीते श्रवणी निर्वंशानुवाद कथन. सर्वज्ञांकडे बाई एक दिवशी चक्रपाणी रावळी गोमतीता तरी उत्तरे गुंफाती दासनी गोष्ट असे. आणि एक दिवस श्री चक्रपाणी महाराज गोमतीच्या काठावर उत्तर दिशेला जी गुंफा आहे तिथे आसनस्थ झालेले आहेत. त्यावर रवळा दर्शनाला आणि गीतकार होता, चांगला गायक होता. तो त्या श्री चक्रपाणी महाराजांच्या दर्शनासाठी आलेला आहे. रवळा त्याचं नाव आहे, गायक आहे. तो कुंभार होता, जातीला तो कुंभार होता. आध्यात्मी मात्र तो धार्मिक होता, अध्यात्म प्रवण होता.
तो अध्यात्मगीत करी, तो भजन काव्य कथा वगैरे असं करायचं होतं. श्री चक्रपाणी रावळा पासी गाये, तो चक्रपाणी महाराजांच्या जवळ यायचा. शांतराले जर साधू थांबवले श्री चक्रपाणी रावळा पासी गाये आणि मग श्री चक्रपाणी महाराजांच्या जवळ यायचा, गायन करायचं आणि मग जायचं. कदाचित श्री चक्रपाणी रावळा देखुनी अवघ्या जयकारासी आळती घाली. आणि मग कधी कधी काय करायचं की चक्रपाणी महाराज हे सर्व कलांचे माहेरघर होते, त्यांना कला चांगल्या माहिती होत्या आणि म्हणून आपल्या सर्व कलाकारांसहित तो तिथे यायचा आणि त्यांच्या समोर भजन म्हणायचा, काव्य म्हणायचं. एक रीतीने अध्यात्म गीत केला. एक दिवस त्यांना अध्यात्माचं गीत तयार केलेलं आहे काहीतरी. श्री चक्रपाणी रावळा पुरा येऊन त्याने अध्यात्म गीत केला आणि श्री चक्रपाणी रावळांच्या समोर येऊन त्यांनी ते आध्यात्मिक गीत गायलेलं आहे देवतेवर कुठल्या तरी. श्री चक्रपाणी रावळ उभेची. मात्र ते गीत ऐकून सुद्धा चक्रपाणी महाराजांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. चांगलं झालं वाईट झालं काहीही म्हटलं नाही. प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला म्हटलं पाहिजे चांगलं. बायांनी जर स्वयंपाक केलेला असला तर बायांना असं वाटतं की बाबांनी म्हटलं पाहिजे किंवा स्वयंपाक चांगला झाला होता, भाजी चांगली झाली होती असं म्हटलं पाहिजे. खराब हो का चांगली हो, चांगली झाली म्हटलं पाहिजे वाटतं प्रत्येकाला. एखाद्यानं गायन केलं त्याला वाटतं की म्हटलं पाहिजे बा चांगलं झालेलं आहे, चांगलं गीत म्हटलं असतो तसं त्यालाही वाटत होतं. परंतु चक्रपाणी महाराजांनी त्याला काही प्रतिक्रिया दिलेली नाही. श्री चक्रपाणी रावळ न परिस्थितीची म्हणून रावळा क्षणे तुगाची होता. आणि मग श्री चक्रपाणी महाराज काही त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. म्हटल्यावर काही थोडा वेळ थांबलेला आहे, शांत बसलेला आहे. आणि मग रवळेने पुसले जी हा गीत कैसा झाला. आणि मग राहून त्याला राहवलं नाही आणि शेवटी विचारतो की जी मी हे जे गीत केलं, जे काव्य केलं ते कसं झालं, तुम्हाला आवडलं का, असं ते विचारत आहे. श्री चक्रपाणी रावळे म्हटले तुझा निर्वंश होय ऐसा झाला. चक्रपाणी महाराजांनी काय सांगितलं, तुझा निर्वंश होईल असं ते गीत झालेलं आहे. सरळ सांगून टाकलं. मग तो घाबरला विचारा. महादाय श्री चक्रपाणी रावळे ऐसे का म्हणत आले. आणि मग महादाय साहेब विचारतायत की असं स्वामींनी का म्हटलं चक्रपाणी महाराज, इतकं चांगलं गीत त्यांना म्हटलं आणि असं चक्रपाणी महाराज का म्हटले. त्याच्यावर काय सांगतायत, बाई उच्चा देवताची बीजाक्षरे बाहेर घातल्या निर्वंश होय ऐसे होय पिसे लागे. आणि मग स्वामी सांगतायत की उच्च ज्या देवता आहेत त्यांची बीजाक्षर, त्यांची मूळ जी मंत्र आहेत ते जर बाहेर घातल्या गेले, बाहेर सांगितल्या गेले तर त्याच्यामुळे काय होतं, त्या मुळाचा निर्वंश त्या व्यक्तीचा होत असतो. म्हणून गीत म्हणताना, काव्य म्हणत असताना खूप विचार करावा. काव्य इतकं सोपं नाही. एखाद्या व्यक्तीची स्तुती करणं इतकी सोपी नाही. देवतांची स्तुती तर सोपी नाहीच नाही. त्यात एखादा शब्द जरी चुकला तरी सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो. ते सांगितले त्याचा निर्वंश होतो. निर्वंश क्षय रोग सुद्धा त्याला होतो कधी कधी. आणि तिसरं एक सांगितलेलं आहे की त्याला पिसं लागतं. तो कदाचित वेडा सुद्धा त्या गीतांमधून होऊ शकतो. म्हणून देवतेची गीतं म्हणणं इतकी सोपी नाही. आणि म्हणून ती गीतं कधी अशी म्हटली जाऊ नयेत. अभ्यास पूर्ण असेल, त्याचा पूर्ण अभ्यास तुमचा असेल तर तुम्ही म्हटलं तर ते ठीक आहे. परंतु ज्याचा अभ्यास नसेल त्याने मात्र असं म्हणू नये. आणि म्हणून त्याच्या अशा पद्धतीने गीतं म्हणण्याबद्दल स्वामींनी त्याचा निषेध केलेला आहे. श्री चक्रपाणी रावळ दर्शने जोगरे अपरोक्ष विद्यादान. सर्वज्ञते बाई जोगरिया तो ब्राह्मणीचा ठाकुरिया नायक तो जाती कोळी. एक जोगरा नावाचा एक ठाकूर होता. तो जातीचा कोळी वगैरे होता. परंतु त्याची एक टोळी होती, चोरांची टोळी, दरोडे टाकणाऱ्याची टोळी. आणि त्या दरोडे टाकणाऱ्या टोळीचा तो प्रमुख होता जोगरा. आणि मग त्याचं कामच होतं, त्याची जी टोळी होती ती गावोगावी जायची, दरोडा टाकायची आणि त्या दरोड्यातलं जे लुटलेलं आहे सोनं नाणं पैसा संपत्ती असेल ती आणायची आणि या मालकाकडे द्यायची. व त्यांनी त्याचं काही वाटप असायचं तो त्यांना करून टाकायचं आणि बाकी याच्याकडे राहायचं.
अशा पद्धतीचा व्यवसायच होता. मग लोक जायचे आणत राहायचे. एक दिवस झालं काय की तो म्हणतो की आता आपणच प्रत्यक्ष ही मुलं कामं कशी करतात माणसं ते आपण बघूया असं म्हणून त्यांनी ठरवलं की आपण स्वतः यांच्यासोबत जाऊया बरं आज. आणि म्हणून दरोडा टाकायला निघालेले सर्व मंडळी त्यांच्यासोबत हे सुद्धा निघाले आणि निघाले एका गावात दरोडा टाकायचा. तर एका गावाच्या बाहेर एका बाजूला हे स्वतः थांबलेले, बाकीच्या काही लोकांना मागे पाठवलं जा. मग या चारी बाजून सर्व लोकांनी ते दरोडा तिथे टाकलेला आहे. लोक लुटतायत, लोकांना लुटायचं काम चालू आहे. मग लोकांना लुटायचं, जर पैसे काढायचे लोकांकडून मारल्याशिवाय लोक थोडं देणार आहे. काठी दाखवली की त्यांना हे पैसे घेऊन टाकून मारून बरोबर अशा पद्धतीत काम चालू आहे. आणि मग ते दरोडे करूनच आहे. ते काही विचार दया माया हा प्रकार त्यांच्या ठिकाणी नाही, ते लुटायसाठी झालेले आहे. आणि लोकांना मारतायत. मग त्याच्यामध्ये बाया पाहत नाही, माणसं पाहत नाहीत, मुलं पाहत नाहीत, सर्वांना संच मारायचं काम चालू आहे. आणि अशी मारझोड चाललेली आहे. अचानकपणे होतं काय की एक बाई मरून पडलेली आहे. तिचं छोटंसं बालक आहे. ती बाई मरून पडलेली आहे. ती बालक त्याच्या छातीवर पडलेलं आहे आणि तिथं स्तनपान करताय. ही अशी अवस्था त्यांना बघली. पुढे गेला तर नेमकं एक गर्भिणी असलेली स्त्री, गर्भावर असलेली स्त्री, तिचं पोट फाडून टाकलेलं आहे या लोकांनी. आणि ते बालक बाहेर आलेलं आहे आणि ते तिथं असं लोळलेलं आहे की आईचं पोट फाटलेलं आहे. सर्व अवस्था, विचित्र अवस्था. हे सर्व तो विदारक दृश्य बघतो की हे असा काय प्रकार आहे. मी भरपूरच बायांना मारायला सांगितलं होतं. यांनी बायांना कोणी मारलं, त्यांना बोलवलं होतं. कारण हे काय केलं, हे ते ती बाई मरण पावली, तिचं बालक तिच्याजवळ पडलेलं आहे. या बाईचं पोट फाडलं, तुम्ही तिला मारून टाकलं, तिचं बालक खाली पडलेलं आहे. हे असं तुम्हाला सांगितलं होतं का? अहो म्हणजे आमचं नेहमीच काम आहे, तुम्हाला आज नवीन वाटतंय. आम्ही असंच करतो, असं केल्याशिवाय कोणी पैसे देतच नाही, मारल्याशिवाय कोणी पैसे देत नाही म्हणे. नाही म्हणे असं मी थोडंच तुम्हाला सांगितलं की लोकांना मारा आणि स्त्रियांना मारा, ब्राह्मणांना मारा, असं मी तुम्हाला सांगितलं का? नाही म्हणे त्याच्याशिवाय होत नाही, हे करावंच लागतं. आणि असं म्हटल्यावर तुम्ही हे तर खूप मोठं पाप आहे. स्त्रियांना मारलेलं आहे, मुलांना मारलेलं आहे, ब्राह्मणांना मारलेलं आहे. असं तर तुम्ही दररोज करत असाल म्हणे. हो आम्ही दररोजच करतोय सर्व. नाही म्हणे तर खूप मोठं पाप झालं, तर काय करायचं? नाही म्हणे आता मग हे कुणाचे म्हणणार नाही, तुमच्याच सांगण्यावर. पैसे तर आम्ही तुम्हाला आणून देतो की नाही म्हणे, द्रव्य तर आम्ही तुम्हालाच देतो. आणि असं म्हटल्यावर तो खरंच ही माझ्या हातून पाप झालेलं आहे. एवढं मोठं पाप अनेक लोकांना यांनी, अनेक स्त्रियांना मारलं असेल, अनेक ब्राह्मणांना यांनी आतापर्यंत मारलं असेल आणि ते माझ्या हद्दीवरून मारलं. नक्कीच हे पाप मला लागलेलं आहे. आणि म्हणून या पापापासून मुक्तता माझी झाली पाहिजे. परमेश्वराने प्रार्थना केली पाहिजे आणि यातून या पापातून मुक्त कसा होईल मी हे बघितलं पाहिजे. त्यापासून हे काम सर्व सोडलं म्हणजे. मग करायचं काय? ब्राह्मणांकडे गेला. या पापाला प्रायश्चित्त काय? कारण या पापाला प्रायश्चित्त एकच आहे की ज्या तोंडाने निरोप दिला की नाही ते तोंड वाघेनं शिवायचं. चांबाराकडे वाघे असतील ते, त्या वाघेनं तोंड शिवायचं आणि ती तशाच प्रकारे त्या द्वारकेला जायचं. द्वारकेला जा आणि तिथे क्षमा माग, तेव्हा तुझं हे पाप भेटेल. आणि असं म्हटलं तुम्ही तसं तोंड शिवून घेतलेलं कपडे, अन्न नाही, उदक नाही, पाणी नाही आणि सारखं निघालेलं पायी चाललेलं 7 अहोरात्र निघालेलं आहे. मूर्छना येते, पोटात अन्नाचं कण नाही, पाणी सुद्धा नाही, पण 7 अहोरात्र सारखा निघालेला आहे. चालला 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 आणि द्वारकेला पोहोचला. द्वारकेला पोहोचला. दुःख आहे मनामध्ये की मी इतक्या लोकांचा वध केलेला आहे, इतक्या लोकांना मारलं आहे, इतक्या लोकांना त्रास दिला आहे आणि म्हणून मनामध्ये खूप दुःख आहे. या पापाचा क्षालन माझं कसं होईल याची चिंता त्याला पडलेली आहे. तसाच द्वारकेला आला. द्वारकेला एक देवता स्वप्नामध्ये आली आणि म्हणे डोंगऱ्यात तू तोंड घुसव, तुझी पापं भेटलेली आहे. तो म्हणतो मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवतो, तू कोण आहेस? नाही म्हणे मी तुझी देवता आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, मला पुरावा दे, प्रमाण दे की माझी पापं नसतील. असं म्हटलं ठीक म्हणे, तू असं कर, चक्रपाणी महाराजांकडे जा. चक्रपाणी महाराज जर सांगतील तर तुझी पापं नासली असं तू समज. ठीक आहे म्हणे. त्यानंतर ते तोंड घुसवलेलं आहे आणि चक्रपाणी महाराजांना शोधत चक्रपाणी महाराजांच्याकडे ते आलेले, गेले, दंडवत केले आणि बसले आणि दुःख व्यक्त केली. जेव्हा अशा प्रकारे माझ्या हातून पाप घडलेलं आहे, अनेक लोकांच्या मृत्यूला मी कारणीभूत ठरलेलो, अनेक लोकांना मी मारलंय, ब्राह्मणांना मारलंय, स्त्रियांना मारलं, मुलांना मारलं आणि सर्व माझ्या हातून पाप घडलेलं आहे. हे पाप माझी नाश झाली का तुम्ही मला सांगा. चक्रपाणी महाराज म्हटले ठीक आहे, तू मनामध्ये दुःख कायम बाळगलंय, दुःख बाळगून मनात अनुताप बाळगून जे दुःख तू व्यक्त केलेलं आहे. 8 दिवस आता झाले, 8 दिवस तू अन्न पाणी काही घेतलेलं नाही आणि दुःख व्यक्त करत सारखा तू त्या दुःखामध्ये जळतोय. कारण माणसं चूक करतात, पाप आचरण करतात, परंतु मनामध्ये पश्चात्तापाची भावना असते. आणि जर मनामध्ये तुमच्या पश्चात्तापाची भावना असेल, ती चूक
एक चूक दुसऱ्या चुकीला जन्म देत असते. अवेधी अविदिते प्रसंग. एक चूक झाली ना की त्याच्यातून दुसरी चूक होत असते आणि ती चूक घडत घडत माणसं जसं एक खोटं लपवायचं असेल, एक खोटं लपवायसाठी तुम्हाला 100 खोटं बोलावं लागतं. तेव्हा कुठे ते खोटं लपायचं प्रयत्न होत असतो, परंतु कधी ना कधी ते सत्यार्थ बाहेर येतोच येतो. आणि म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे तू जे चूक केलेली आहे ती फार मोठी चूक आहे आणि म्हणून ते प्रायश्चित तुला त्याचं घ्यावं लागलेलं आहे. तू ते प्रायश्चित घेतलेलं आहे, मनामध्ये दुःख बाळगलेलं आहे आणि म्हणून तुझं दुःख तुझे जे पाप आहे ते फिटलेले आहे. नाही म्हणे तेव्हा तरी मला प्रमाण द्या काहीतरी की माझं पाप फिटलं आहे, तर मला प्रतीती आली पाहिजे. नाही म्हणे असं कर, पौर्णिमेच्या दिवशी द्वारकेच्या समुद्रामध्ये, तर समुद्र जो आहे त्या समुद्राच्या काठावर जात होते म्हणे आणि तिथे तुला श्री चक्रपाणी महाराजांची द्वारकेचे कळस दिसते. जेव्हा तुला ते कळस दिसले तेव्हा समजायचं तुझी पाप फिटलेली आहे. आणि अशा प्रकारे मग प्रार्थना देवाकडे गेले. बघितलं पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण त्या समुद्रामध्ये त्यांना संपूर्ण द्वारकेचे कळस दिसलेले आहेत, श्री चक्रपाणी महाराजांच्या द्वारकेचे कळस दिसलेले आहेत. आणि मग त्यांना विश्वास वाटला की खऱ्या अर्थाने माझं पाप फिटलेली आहेत. मग चक्रपाणी महाराजांकडे पुन्हा आलेले आहेत, दंडवत घातले, बसले आणि देवा म्हणे मला ती कळस दिसलेली आहेत, परंतु तरी सुद्धा माझ्यातून अनंत जन्मी पापच घडलेली आहे. अनंत जन्माला पाप घडलेली आहेत, त्या पापांचा सुद्धा नाश माझ्याकडून झाला पाहिजे आणि परमेश्वराची प्राप्ती मला झाली पाहिजे. मी अनेकांची मनं दुखवलेली आहेत, अनेकांना दुखवलेलं आहे, अनेकांचा वध केलेला आहे. या सर्व दुःखातून मला मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून प्रार्थना ते देवाला करतायत. आणि तशा पद्धतीने देवाला त्यांना ती पूर्णपणे क्षमा याचना त्यांची घेतलेली आहे आणि मग ते अनुसरले देवाजवळ आणि देवाजवळ राहू लागलेले आहे. येऊन या स्वप्नांता आल्हादक सूचनी दृष्टांता दत्तात्रय बाळगणा ग्रंथा चाल विपरीत बाळका. आणि कवी असं म्हणतायत की माझ्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराने मला सूचना केली आणि हा ग्रंथ लिही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या सूचनेवरून अचानकपणे मला ही काव्यस्फूर्ती झालेली आहे आणि मी हे लिखाण करतोय. ऐकून या स्वप्नवार्ता गेली झोप झाले जागृत विहावया बाहुस्मृत झाले चित्त तन्मय. आणि स्वप्नात मध्ये ऐकून माझी झोप गेलेली आहे, मी जागृत झालो आणि अचानकपणे हे माझे हात हे लिखाण करण्यासाठी स्फूर्त आहेत आणि चित्त सुद्धा माझं त्यामध्ये तल्लीन झालेलं आहे. एरवी गुरुचे वर्णन करू शकेल गवण वेदशास्त्री धरले मौन नकळीतून म्हणून या. आणि गुरुचं जे वर्णन आहे जे आपल्याला मार्गदर्शक आहे अशा व्यक्तीचं वर्णन देव सुद्धा करू शकत नाही. कारण गुरुने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, देवाचा मार्ग दाखवलेला आहे, भगवंताचा मार्ग दाखवलेला आहे आणि म्हणून त्यांचे उपकार खूप आहेत. आपल्याकडे असा उल्लेख येतो चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे, तो तुम्हाला सांगतो क्रमशः आलेला आहे. म्हणून माहिमभट्ट अतिशय विद्वान, ज्यांची संपूर्ण गंगा तीरामध्ये ख्याती होती विद्वान म्हणून, असे माहिमभट्ट जेव्हा अनुसरले देवाला आले देवाकडे. तुम्ही कथा ऐकलेली आहे नाही असं नाही, परंतु झालं काय की विद्वत्ता खूप होती, सर्व परिसरातल्या विद्वानांना त्यांनी पराभूत केलेलं होतं आणि ज्ञान असलं की थोडा अहंकार जर आला तर तो अहंकार अतिशय घातक असतो. परंतु त्यांना विद्वत्तेचा गर्व आलेला होता आणि म्हणून संपूर्ण परिसरातल्या विद्वानांना त्यांनी पराभूत केलेलं होतं. गंगा तीराला एकही असा विद्वान नव्हता की तो त्यांच्याकडे टिकलेला होता त्यांच्या समोर. पण त्यांचे जे सासरे होते की तेही अतिशय विद्वान होते. तर त्या सासऱ्यांना ते थोडंसं मानायचे की यांच्याकडे काहीतरी शास्त्र आहे, परंतु बाकीचे सर्व विद्वान जे आहेत ते माझ्या पायशास्त्र ते मानायचे. मग त्या गणपत आपण सांगितलं की तुमच्याकडे खूप शास्त्र आहे, खूप तुमची विद्वत्ता आहे, श्रीमंतही होते, म्हणजे चांगली परिस्थिती चांगली होती, शेतीवाडी भरपूर होती, श्रीमंती होती, भरपूर होती. त्यांच्यात जर असं म्हटलेलं 60 प्रकारच्या भाज्या त्यांना दररोज भोजनासाठी लागायच्या, 60 प्रकारचे पदार्थ त्यांना लागायचे भोजनासाठी. एवढं त्यांचं भोजनाची पद्धती होती, म्हणजे श्रीमंत होते खूप. आणि मग असा विद्वान ब्राह्मण
ते गणपत आपल्याला सांगितलं की तुझ्याकडे विद्वत्ता आहे, शास्त्र आहे, परंतु तू जेव्हा त्या डोमेग्रामला असणाऱ्या श्री चक्रवर्ती स्वामींना भेटशील की नाही तेव्हा तुझ्या शास्त्राचा खऱ्या अर्थाने चीज होईल. त्यामुळे एवढे विद्वान आहेत ते हो ना, विद्वान तर नक्कीच आहेत म्हणे संस्कृत जाणतात का? संस्कृतचं मला काही माहीत नाही म्हणे बाबा, मराठी खूप छान बोलतात, मराठी अनिवार्य बोलतात, मराठी त्यांची इतकी चांगली कुणाला बोलता येते असं मला नाही वाटत, आणि म्हणून मराठी खूप सुंदर बोलतात, संस्कृतचं मला काही माहिती नाही. असं म्हटलं ठीक आहे म्हणे, जाऊया भेटूया. आणि मग रस्त्यात निघालेले आहेत ते हातामध्ये मशाल घेऊन चालायचे दिवसासुद्धा, कारण तो जगा पाठी वर सूर्य आहे आणि मी जगाच्या पाठीवर ज्ञान सूर्य आहे, म्हणून हातामध्ये मशाल घेऊन फिरायची आणि पायामध्ये वाकी घालून फिरत होते. सर्व विद्वान माझ्या पायाशी आणि वाद्य वगैरे असं सर्व चाललेलं आहे. निघाले स्वामींच्या भेटीला डोमेग्राम चालले रस्त्यानं. आता बाकीचे सर्व भक्त मंडळी तिकडे कोण आलाय नाही, स्वामी साहेबांना येऊ द्या, काय हरकत नाही, विद्वान येत आहे ते आमच्या भेटीला येत आहे. पण रस्त्यानं चालले नाही, रिकामी चाललेलं नाही. रस्त्यानं ते मनामध्ये विचार करतात की मग ते स्वामी एवढे विद्वान आहेत तर त्यांच्याशी बोललं पाहिजे, काय चर्चा करायची काय नाही, मनामध्ये विचार करतायत, चाललाय. आणि मग म्हणतात ठीक आहे, ते जर मराठीत बोलून आपण संस्कृतमध्ये बोलू. मग संस्कृतमध्ये काही बोलू शकणार नाही, मराठी येते त्यांना चांगली, संस्कृत कशाला येईल त्यांना. आणि असं त्यांच्या मनामध्ये विचार चाललेले आहे. आणि असं विचार करत करत स्वामींना भेटण्यासाठी डोमेग्रामला आलेले आहेत. स्वामी डोमेग्रामला विराजमान होते राजमठामध्ये. आणि मग आल्यानंतर स्वामी बसलेले समोर. स्वामींकडे जसं बघितल्या संपूर्ण चित्तवृत्ती हरवून गेली. मनामध्ये जो अहंकार होता की मी असं विचारेल तसं विचारेल, मी एवढा विद्वान आहे, ते संपूर्णपणे निघून गेलं. स्वामींकडे बघितलं आणि देह वाहत हरपले. स्वामींकडे बघत राहिले सारखे, काय बोलावं काय विचारावं हे सुद्धा विसरून गेले. आणि सारख्या अनिमिष नेत्रांनी स्वामींकडे बघतायत आणि हे एवढं महान व्यक्तिमत्व कोण आहे असा मनामध्ये विचार करतायत. खरंच हे अतिशय विद्वान असावेत, यांच्याशी बोलताना मला विचार करावा लागेल. आणि म्हणून काही बोलता येईना त्यांना, काही शब्द सुद्धा सूचना देवाच्या समोर उभे राहिल्यानंतर निगूढ झाले. शब्द रुसलेले त्यांच्या, बोलता येणार. शेवटी स्वामींनी विचारलं कशासाठी आलात, कुठून आलात, नाव काय विचारपूस केली. आणि मग स्वामींनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. स्वामी त्यांना प्रश्न विचारतायत, ते थोडंसं उत्तर देत आहेत. आणि मग प्रश्नोत्तर दोघांची सुरू झालेली आहे. माहीमभट्टांच्या असं लक्षात आलं की ही जी व्यक्ती आहे ही साधारण नाही, विद्वान आहे. आणि मग मराठीमध्ये आपल्याला ऐकत नाही, संस्कृतमध्ये बोलायला लागले माहीमभट्ट. आता संस्कृतमध्ये जसं बोलायला लागले, देव त्यांना संस्कृतमध्ये उत्तर द्यायला लागले. प्रश्न सुद्धा देवाने संस्कृतमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. आणि ज्या संस्कृतमध्ये सुद्धा जमेना तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण यांच्यामध्ये फार थोडक्यात, हे खऱ्या अर्थाने सर्वज्ञ आहे, हाच खऱ्या अर्थाने देव आहे. एका क्षणातच जाणीव झाली. आणि स्वामींनी पंचकृष्णांची वगैरे माहिती त्यांना सांगितली. आणि आम्हीच खऱ्या अर्थाने परमेश्वरी अवतार आहोत याचा त्यांना विश्वास दिला. आणि असं सांगितलं त्यांना सुद्धा तो विश्वास पटलेला आहे. आणि त्याच क्षणी ते म्हटले की ठीक आहे, हेच माझे देव आहेत. आणि म्हणून त्यांनी त्यांच्यासमोर शरणागती पत्करलेली आहे. मग यायचे जायचे भेटायचे. काही दिवसांनी ठरवलं की त्यांच्या लक्षात आलं की हे शास्त्र खरं आहे आणि स्वामी सांगतात तेच शास्त्र खरं आहे, त्यांच्याही लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून अनुसरलं पाहिजे देवाजवळ. देवाला सांगितलं होतं की अनुसरलंच पाहिजे. आणि म्हणून अनुसरायचं. कसं करायचं काय विचार करत होते. अनुसरायचं तर एवढं मोठं श्रीमंत माणूस, एवढा मोठा माणूस गंगाधरामध्ये इतके विद्वान लोकांना पराभूत केलेला, ते कसं अनुसरायचं हा सर्व विचार डोक्यामध्ये होता. एक दिवस विचार केला की आपण आता काही थोडंसं 1-4-6 वर्ष झाली की आपण अनुसरायचं आहे असा त्यांनी विचार करून ठेवलेला होता. सर्वतोपर्यंत व्यवस्था लावू घराची आणि मग आपण संन्यास. आणि असं म्हणून त्यांनी ठरवलेलं. एक दिवस सहज नदीला गेले, सकाळची वेळ. मग पूर्वी दातही असायचे ना, तर ढेकूळ असायचे, माती असायची, त्या मातीनं दात असायचे. हातामध्ये ढेकूळ घेतलं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकलं झालं काय की ते ढेकूळ विरघळून गेलं. त्या ढेकळातून त्यांना जाणीव अशी झाली की आपलं जीवन सुद्धा असंच, एका क्षणामध्ये आपलं जीवन संपणार आहे. आपण म्हणतो की असं आहे तसं आहे, खूप आपण 50 वर्षात जगू, 100 वर्ष जगू, अमुक करू तमुक करू, पण क्षणाचाही भरोसा आपला सुद्धा नाही आहे. आपलं जीवन कधी संपेल नाही सांगता येणार आपल्याला. आणि असं म्हटलं तू मनावर विचार करायला लागला. आपण तर ठरवलंय की 4-5 वर्षांतर 5-6 वर्षांतर संन्यास घ्यायचा. आणि जर असं झालं आपलं जीवन मध्ये संपलं तर आपला संन्यास तर काही होणार नाही. नाही म्हणे मग आता एवढे दिवस नाही थांबायला, 2 वर्षानंतर आपण संन्यास घ्यायचा. 2 वर्षानंतर संन्यास घ्यायचा म्हटल्यावर ठीक आहे, हरकत नाही. पुढा विचार केला 2 वर्ष जगवायची काही खात्री आहे का? मध्येच कोरोना आला, काही झालं काय करायचं काय?
नाही म्हणजे 2 वर्ष नाही 1 वर्षानंतर. पुन्हा 1 वर्षावर आले म्हणता 1 वर्षाची काही खात्री आहे का? 6 महिन्यावर आले. पुन्हा म्हणजे 6 महिन्याची खात्री आहे का? 3 महिन्यावर आले, 2 महिन्यावर आले, 1 महिन्यावर आले. 1 महिन्यानंतर संन्यास घ्यायचं म्हणायचं. त्याला आठवलं काय सर्व ते आपण संन्यास घेऊ असं म्हणून सर्व ठरवलं. पुन्हा विचार केला 1 महिन्याची खात्री नाही. 15 दिवसावर आले, 15 दिवसाचे 8 दिवसावर आले, 4 दिवसावर आले, 2 दिवसाने घेऊ. परत हे म्हणे आम्ही आता जाऊ 2 दिवस नाही, उद्याच जायचं आपल्याला संन्यास घ्यायचं. उद्याची काय खात्री? उद्या पोहोचू आपण उद्यापर्यंत याची काय खात्री? आताच घ्यायचं. निघाल्यानंतर काय ठरवलं की आता इथं संन्यास घेऊ शकत नाही आपण स्वामीच्या जवळ. मग गोविंद प्रभू परमेश्वरी अवतारात आपण तिथे रुद्रपूरला जाऊ आणि तिथे संन्यास घेऊ असं त्यांनी ठरवलं. निघाले, रुद्रपूरच्या दिशेने चालले. आता एवढा मोठा श्रीमंत मनुष्य, जेवणाची सवय अशी, अंगावर भारी भारी वस्त्र, आता करायचं काय? एका ठिकाणी गेले, एका ब्राह्मणात सांगितले माझी चांगली वस्त्र तुला घे, भारी आहेत कपडे चांगले, ते संपूर्ण वस्त्र तुला घे. त्याला त्या ब्राह्मणाला त्यांनी ते वस्त्र सर्व दिले आणि त्याचं एक जुनं धोतर जे होतं ते जुनं धोतर स्वतः घेतलेलं आहे. ते जुनं धोतर दिसतं आणि पायी पायी रुद्रपूरच्या दिशेने गेले. वैशिष्ट्य असतं की भिक्षा मागितली, देवाला सांगितलं भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षा मागितलेली एका ठिकाणी गेले, ते धोतर जे होतं तेच फाडलं, त्याची झोळी गेली आणि भिक्षेला गेलेले. पण भिक्षाही देवाच्या कृपेत अशी आलेली आहेत. आमचे चरित्रकार सांगतात की जसं घरी जेवण होते नाही तशाच प्रकारचे सर्व पदार्थ त्यांना त्या झोळीमध्ये आलेले आहेत. जसं घरी भोजन करायचे तसेच सर्व पदार्थ त्या झोळीमध्ये भिक्षेला आले. देवाच्या समोर त्या नदीच्या काठावर गेले, झोळी ठेवली, जेवण करायचं म्हणे. जेवण करायचं झालं काय की जीभ अतिशय विचित्र असते. जीभ तुम्हाला माहिती आहे जीभ कशी असते, तुम्हाला चंचल असते जीभ. पदार्थ तर सर्व तसेच आहे, सर्व चांगलं आहे, त्या झोळीचा वास त्या पदार्थांना लागलेला होता. म्हणून अन्न काही पोटाखाली जिभेखाली गेलं नाही, पोटात गेलं नाही. 1-2 घास खाऊन पाहिले पण पोटात अन्न काही गेलं नाही. इकडे नाही चाललं, निघालं. 1 दिवस नाही गेलं, 2 दिवस गेलं, 3ऱ्या दिवशी भूक लागलेली होती, 2 घास गेलेले आहेत म्हणजे आता मी जिंकलंच होता. आणि असं म्हणून पायी पायी निघाले रुद्रपूरच्या दिवशी. रुद्रपूरला चालले आणि अचानकपणे गावाच्या बाहेर नवीन ठिकाण, सर्व काही माहिती नाही रुद्रपूरची, आणि गावाच्या बाहेर एक मातंग जातीचा मनुष्य रुद्रपूरमधून बाहेर येतो. त्याला विचारलं अरे बाबा गोविंद प्रभू कुठे आहेत, कुठे राज्य करतायत, कुठे आहेत गोविंद प्रभू? त्याने सांगितलं हे आता इकडेच गेले म्हणे, इकडे जा म्हणे असं सांगितलं. आणि असं म्हटलं त्याला आश्चर्य वाटलं, ठीक आहे काय हरकत नाही. आणि इकडे गेले असं म्हटलं त्याच दिशेनं माईपटणाने जायचं ठरवलं. परंतु या मातंगाने आपल्याला देव दाखवला. तो मातंग जरी असला तरी सुद्धा याने मला देव दाखवलेला आहे. म्हणून स्वतः श्री माई भट्टांनी साष्टांग दंडवत त्या मातंगाला घातला. त्यावेळी जाती व्यवस्था खूप विचित्र होती. खालच्या जातीतल्या लोकांना जवळ सुद्धा उभं केलं जात नसायचं. अशा काळामध्ये माई भट्टांनी त्या मातंगाला, कारण त्याने मला देव दाखवलेला आहे, तो जरी मातंग असला तो कसाही असेल, कुठल्या जातीचा असेल, कसा असेल, कसं त्याचं वर्तमान असेल, राहत कसा असेल, याच्याशी मला घेणं देणं नाही, पण त्यानं मला माझा देव दाखवलेला आहे. म्हणून त्या मातंगाला त्यांनी साष्टांग दंडवत घातलेला आहे. आणि मग पुढे गेलेलं हे गुरुचं महत्व आहे. हे माई भट्टांनी गुरुचं महत्व दाखवलं. कवी सुद्धा तेच सांगतोय की अशा प्रकारे गुरुचं महत्व काय वर्णन करावं. प्रत्यक्ष देव सुद्धा त्या वर्णनाला विचार करतात आणि म्हणून गुरु फार श्रेष्ठ असं महत्व आहे. आणि म्हणून त्या गुरुच्या दर्शनाने, गुरुच्या आज्ञेनं मी माझे लिखाण करतोय असं कवी सांगतोय. मागील अध्यायी निरूपण कलह लावयाचे कारण नारदे लागले विधान शक्ती लागवड तिन्हीच्या. आणि मागच्या अध्यायामध्ये नारदाने सर्वांच्या त्या तिघांच्या घरामध्ये, ब्रह्मा विष्णू महादेवाच्या घरामध्ये कलह लावून दिलेला होता. आणि त्या तिघींनाही त्यांची मनं भरून गेलेली होती आणि त्या तिघी रुसलेल्या आहेत की अशा प्रकारे ती अनुसूया माता तुमच्यापेक्षा श्रेष्ठ झाली. तुमच्या पुतळ्या तिच्या पायामध्ये आहे, तुमच्या प्रतिमा तिच्या पायामध्ये आहे आणि म्हणून तुमच्या शक्ती श्रेष्ठ आहे असं नारदाने त्यांना सांगितल्यावर त्या अतिशय रागावलेल्या आहे. सावित्री लक्ष्मी पार्वती उद्विग्न जाहल्या चित्ती, पुढे जाहले जी स्त्री सावध चित्ती ऐकिले. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती त्या तिघी उद्विग्न झालेल्या आहेत आणि त्यामुळे काय स्थिती तिथे निर्माण तिघांच्या घरामध्ये झालेली आहे
ती सांगतायत. विरंची अनेक वासी सामोर देखता स्त्रियसी विचारिता परिवारेसी ती एकत्रेसी निविदले. आणि अशा प्रकारे विरंची यांचे ब्रह्मदेव आपल्या घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर समोर सावित्री नाही असं म्हटल्यावर परिवाराला त्यांनी विचारलं की सावित्री कुठे गेली. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं नारद आले होते, त्यांनी काहीतरी सांगितलं आणि नंतर रुसून बसलेले आहेत. तसे जाऊन अंतपुरासी पुसते झाले सावित्रीसी काय कारण रुसायासी सांगा मध्ये धडकली. आणि मग त्या अंतपुरामध्ये गेलेले आहेत आणि त्या सावित्रीला जाऊन विचारतायत की काय कारण झालेलं आहे, रुसण्याचं तुझं काय कारण ते आम्हाला सांग. सावित्री म्हणे चतुर्मुखासी येथे आले होते नारद ऋषी ते बोलिये देववासी ते तुम्हासी सांगत. आणि ते म्हणतायत की नारद ऋषी ते आले होते आणि त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगते म्हणे. म्हणती वृत्तिलोकी ऐकांता भद्रिकाश्रमी अंतरिकांता अनुसया नामे पतिव्रता अवर्णीय सत्ता तिची. मृत्यूलोकामध्ये भद्रिकाश्रमामध्ये अंतरीची जी पत्नी अनुसया आहे ती पतिव्रता आहे आणि तिची सत्ता जी ती अवर्णनीय आहे, खूप श्रेष्ठ आहे असं म्हणतात. माझी या नामाची पुतळी तिने आपले चरणी बांधली तरी ती काय अधिक झाली भूमंडळीमध्ये होणी. आणि माझ्या नावाची पुतळी प्रतिमा तिने आपल्या चरणाला बांधलेली आहे, पायात बांधलेली आहे. ती काय माझ्यापेक्षा श्रेष्ठ झाली का, ती काय माझ्यापेक्षा मोठी आहे का. हे ऐकून आश्चर्य विचारित सत्यलोकीचा राय म्हणती हे आरंभिले काय उले हृदयचे. आणि मग ब्रह्मदेव म्हणतो आता हे काय विचार हृदयामध्ये शिरलं, आता हे विचित्रच आहे, या बायांच्या हृदयामध्ये काय शिरलं की काही निघत नाही म्हणे लवकर, आता याचं काहीतरी करावंच लागेल आपल्याला. ही खंती काढाया लागली विरंची गेले वैकुंठ होणी तेथे विष्णुश्री वेपणी समीपास गेले सगळे. आणि मग आता याचं काही तिच्या मनातलं हे काढलं पाहिजे बाहेर आणि म्हणून ते ब्रह्मदेव वैकुंठामध्ये विष्णूला भेटायला गेलेले आहेत. वैष्णोनिया विष्णुपती कथिती निजगृहस्थिती जी सावित्रीची चित्ती उपदली खंतीवर देती. आणि मग त्या विष्णूच्या जवळ जाऊन बसलेले आहेत आणि त्या विष्णूला सांगतायत की आमच्या घरी काय परिस्थिती झालेली आहे आणि सावित्रीच्या मनामध्ये काय आलेलं आहे. भद्रिकाश्रमीची करणी जी सांगून गेले मुनी तीच विष्णू लागे विनंती वचनी सांगत. आणि जे नारदानं सांगितलं होतं तेच त्यांनी त्यांना विष्णूला सांगितलेलं आहे. ऐकून बोलत चक्रपाणी आमचे घरची ही स्वामिनी लक्ष्मी वैश्री रुसुणी हेच कार्य करूया. आणि मग ते विष्णू सुद्धा म्हणतायत की याच कारणामुळे आमची लक्ष्मी सुद्धा रुसून बसलेली आहे. काय करावा विचार हेच माझे माहेर तुमच्या आपण सादर येता समोर पाहिले. आणि याच्यावर काय उपाय करावा, या लक्ष्मीचं रुसणं कसं दूर करावं याचा आम्ही विचार करतो म्हणे. तेवढं तुम्ही समोर आलेले आहे. तरी जाऊन या कैलासी वृत्त करतो महेश्वरासी ते अद्भुत करण्यासी नाना उपायसी क्षमतील. मग आता असं करू म्हणे आपण दोघंही कैलास पर्वतावर जाऊ आणि शंकराला याची माहिती सांगू. कदाचित शंकरच आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढतील म्हणे. आणि असं म्हणतात आता शंकराकडे निघालेले सर्व ऐसे बोलून या परस्परे गेले कैलासासी आदरे उभया देखून शंकरे आलिंगन करे झाले. आणि मग असं म्हटल्यावर ते सर्व त्या कैलास पर्वतावर गेलेले आहेत आणि त्या दोघांना येताना पाहून शंकरही उठून उभे राहिलेले आहेत आणि आदराने त्यांना आलिंगन दिलेलं आहे. उभयताचा करून सन्मान बैसू घातले आसन पुसू लागले आपण त्याचे श्रवण करावे. आणि उभयतांचा त्या दोघांचा सन्मान त्यांनी केलेला आहे. आसन टाकलं बसायला आणि ते विचारतायत की बाबा तुम्ही आमच्याकडे कशासाठी आले, काय कारण आहे. शंकर म्हणती वयासी आगमन कवणकारी असी हा सोड सांगती महेशासी गृहस्थिती ऐका. शंकर त्यांना विचारतात की बाबा इथे येण्याचं कारण काय आहे तुमचं. तेव्हा ते ब्रह्मा आणि विष्णू दोघे हसून सांगतायत की आता काय सांगावं तुम्हाला, आपण खूप मोठे देव आहोत म्हणे. सर्व देवाचं संचालन आपण, सर्व जगाचं संचालन आपण करतो हेही मान्य म्हणे. परंतु आमच्या घराची स्थिती मात्र तशी बिघडलेली म्हणे. काय झालं आणि बायका ऐकतच नाही म्हणे आमचं. त्या रुसून बसलेल्या आहेत म्हणे. आता करायचं काय असा आम्हाला प्रश्न पडला म्हणे. आणि त्यांच्यापुढे आमचं काही चालत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. कुणाचंच चालत नाही. ब्रह्मदेवाचंही चालत नाही, विष्णूचंही चालत नाही, शंकराचंही चालत नाही. आणि म्हणते आमचं काही चालत नाही, आता करायचं काय. आमच्या गृहस्वामिनी रुसोडी बैसल्या शूरपाणी की अपूर्वातले मृत्यू होणी अनुसय सगळी जाताला. आणि त्या ते सांगतात की आमच्या ज्या स्त्रिया आहेत
त्या रुसून बसलेल्या आहेत आणि अनुसूयेच्या सदनी जे नारदानं सांगितलं तेव्हा सर्व गोंधळात त्या घरात झालेला आहे. आई कोणी शंकर बोलले तू मागृही जे वर्तले तेची मागृही ऐकले पार्वतीने ऐकले अतिथे. का शंकर म्हणताय की तुमच्या घरी जी परिस्थिती झाली तीच आमच्या घरी सुद्धा झालेली आहे आणि पार्वतीलाच ऐकलं की पार्वती सुद्धा रुसलेली आहे म्हणे. आता शंकर म्हणती माधवा स्त्रियांच्या न गळती मावा सावित्री लक्ष्मी आणि शिवाय याचे भावा आणि त्या म्हणतात की शंकर म्हणतात की विष्णूला की स्त्रियांच्या मनातला भाव कळणार नाही आणि अर्थातच सर्व या स्त्रिया अतिशय उद्विग्न झालेल्या आहेत. यावेळी तिघे जण उत्पत्ती स्थिती लय कारण म्हणतो आम्हा वांतून कवना कळे निदान जायचे आणि ते म्हणतात की आपण तिघ जण कशावर एक उत्पत्ती करताय. ब्रह्माने उत्पत्ती करतो, विष्णू त्यांचं रक्षण करतो सर्वांचं आणि जतन करतो आणि महादेव हे संहार करत असतात. असं तिघांकडे कार्य आहे आणि आपण तिघ असल्यावर आपल्याला हे समजत नाही कसं व्हायचं म्हणे. आमच्या आत्मेविरहित गवणे रचिले पिंडापत शोध करावा म्हणती त्वरित क्षमा सत्य पाहिजे आणि आमच्या आत्मेशिवाय कुणी अशा प्रकारच्या पिंडाचं रचना केली हे आपण बघितलं पाहिजे आणि त्यांना क्षमा नाही केली पाहिजे म्हणे. पडोणी संदेह सागरी कोणा उतरला त्रिमंदिरी अनुसयापती व्रता खरी पहाया सत्य चालावे आणि अशा प्रकारे कोण त्या अवतार ऋषीच्या घरी कोणाचा अवतार झालेला आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि अनुसया खरंच पतिव्रता नारी आहे की काय त्याचंही सत्व आपण घेतलं पाहिजे म्हणे. ऐसे बोरोणी धडकरी गमना निघाले तिघे आणि निमिषार्थे माद्रीवरी पावले पुरीपत्रिकाश्रम आणि असं म्हणून तिघे निघालेले आहेत ब्रह्मा विष्णू महादेव आणि त्या हिमपर्वतावर आलेले आहेत आणि तिथे बद्रिकाश्रमात तिथे ते येऊन पोचलेले आहेत. जेथे अत्री करी अनुष्ठान तिथे तिघे येऊन आपण नदी तिरी करून स्नान करतील मनोषेसी आणि अशा प्रकारे जेथे अत्रुषी नदीवर स्नान करायला गेलेले आहेत ते विधी करायचा त्यांचा तो विधी असायचा. तो विधी ते केल्याशिवाय घरी येत नसायचे आणि नेमके त्या ऋषीच्या ठिकाणी तिथं त्याचा विधी चालत असताना ब्रह्मा विष्णू महादेव एका ब्राह्मणाचा वेश धारण करून त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि नमस्कार केला. आम्हाला भोजन वगैरे पाहिजे म्हणे. असं करा घरी जातो आश्रमामध्ये जा तुम्हाला आश्रमामध्ये भोजन मिळेल असं त्या ऋषीने सांगितलेलं आहे. ते जात असता गृहासी विचार करती मानसी अनुसयेच्या सत्वासी काय उपासित करावे आणि ते म्हणतात ठीक आहे घरी तर जायचं परंतु त्या अनुसयेचं सत्व आपण कसं हरण करायचं याचा ते विचार करतायत. चरिता बहुत विचार सुतले अति दुसर गारा देवणी सत्व देव आणि मग मनामध्ये विचार करताना त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या गारगोट्या असतात की नाही त्या गारगोट्या आपण घेऊया त्या गारगोट्यांचाच हात तिला करायला लावूया असं त्या तिघांच्या मनामध्ये ठरलं आणि त्या नदीतल्याच त्यांनी गारगोट्या त्या गोळा केलेल्या आहेत आणि सोबत घेतलेल्या आहेत. ऐसा सामर्थ्यवान कवन की करील पाषाणाचे पक्वान करोडे विचार तिघे गारा घेऊन चालले आणि अशा प्रकारे असा कोण सामर्थ्यवान आहे की जो या गारांचा या खड्यांचा दगडांचा पक्वान कोण करू शकतं म्हणजे कुणी करणार नाही. नक्कीच ही अनुसयेचं सत्व यामध्ये हरण होईल असं त्यांना वाटतंय. पोचले अनुसये सदनी म्हणती पहा गृही स्वामिनी त्याचा शब्द ऐकून कानी आली दक्षिणे अनुसया आणि मग अशा प्रकारे त्या अनुसया मातेच्या आश्रमामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्यांचा शब्द ऐकून अनुसया माता बाहेर आलेली आहे. कोण ब्राह्मण कोण अतिथी आपल्याकडे आलेले आहेत आणि म्हणून त्यांना ती नमस्कार करते आहे. आणि कुसे तुम्ही कवण येथे यावया काय कारण येरो म्हणते आम्ही ब्राह्मण मागया भोजन पावलो आणि मग अशा प्रकारे त्या विचारतायत की आपण कोण आहात कशासाठी आलेले आहात त्या ते सांगतात की आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्ही भोजनासाठी भिक्षा मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत. घेऊन सिधा आमचा पाक करीतो तयाचा क्षुधे देणं मुलवे वाचा निघायावतीचा प्राण पाहे आणि म्हणून म्हणतात की शिधा घ्या आम्ही तुमच्याकडचं काही खाणार नाही आमच्याकडे शिधा जो आणलेला आहे तोच आम्हाला शिजवून तुम्ही द्या पण भूक एवढी लागलेली आहे की त्या भूकीने आमचे प्राण जाऊ पाहत आहेत आणि असं म्हणून लवकरात लवकर आम्हाला भोजन बनवून द्या असं ते म्हणतायत. म्हणून आणल्या गारा घातल्या अनुसयेच्या पदरा त्या घेऊन या सुंदरा बोले बोलरावचनानी आणि मग त्या गारगोट्या ज्या आहेत त्या अनुसयेच्या धुळीमध्ये टाकलेल्या आहेत त्यांनी पदरामध्ये आणि याचा पटकन भात करून दे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जाऊन या आपण करून यावे स्नान
तो रे पाप होईल जाणं ब्राह्मण महाराजा. आणि मग त्याच्यात ते म्हणतायत की तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत मी याचं भोजन करून ठेवते, स्वयंपाक करून ठेवते. ते म्हणतात की आमचं स्नान सुद्धा आटोपलेलं आहे, स्नानाची आम्हाला गरज नाही, तुम्ही लवकर स्नान भोजन तयार करा, आम्हाला भूक मात्र खूप लागलेली आहे. आणि असं म्हटलं तर ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही भोजन तयार करते, तुम्ही बसा थोडा वेळ. ऐकोणी हे अक्रामा बैसुधातले द्विजोत्तमा क्षणभरी बसा कल्पद्रुमा. म्हणे सावमा पाक होय जाऊ. ते म्हणे ठीक आहे, तुम्ही बसा, तोपर्यंत स्वयंपाक करते. अनुसयेचे वचन ऐकोणी बसले ब्राह्मण, पाक सिद्धीकडे ध्यान लावून जाण ते धवा. आणि मग ते अनुसयाचं वचन ऐकून तिघही ब्राह्मण शांतपणे बसलेले आहेत. आणि ही स्वयंपाक कसा करते ते आपण बघूया, असं त्यांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. ब्राह्मण बैसवळी सुंदरी, गृही जावळी झडकरी, गारात ठेवून ताटांतरी उदकवली घाले. आणि मग त्या मातेनं त्या ब्राह्मणांना बसवलेलं आहे. आणि घरामध्ये जाऊन ते गारात ज्या आहेत त्या गोट्या त्या ताटात ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकून ते धुवून घेतलेले दगड छानपैकी. भांड्यात ठेवून या धन, प्रक्षाळणी घातले पाशानं, वरी ठेवून या धन, तळी जळून पेटवले. आणि मग त्या भांड्यामध्ये त्या सर्व गारगोट्या टाकलेल्या धुवून छानपैकी धुतल्या आणि त्या भांड्यामध्ये टाकल्या. आणि त्याच्यावर झाकण ठेवलेलं, खाऊन जाळ लावलेलं आहे, उकळायला सुरुवात झालेली आहे. क्षणी अग्नी लावून गुणी, क्षणे पाहे तातडी, तो गारा सती कोरडी, त्याने चिंतेने वेळी झाली. व अग्नी तर खाली लावलेलं आहे, पाणी पण उकळत आहे, पण त्या गारांना काय होणार आहे, त्या गारा तशाच आहे. आणि म्हणून त्या मातेला अतिशय चिंता झालेली आहे, काय होईल. अनुसया झाली व्याकुळ, म्हणे द्विचक्षु देणे निर्बल, काय करूजी यावेळी दिनदया परब्रह्मा. आणि मग ती अतिशय व्याकुळ झालेली आहे, प्रार्थना करते देवाला, देवा हे ब्राह्मण जे आहेत ते अतिशय केलेले झालेले आहेत, आणि त्यांना तर आता जेवायला मिळालं नाही तर माझं सत्व जाईल, तुम्ही काय करू यावेळी. त्या परब्रह्माची ती प्रार्थना करते. अतीत गेले यावेळी मुख, सत्व हानी होईल देख, अमृत्वाचे पसरेले विख, जाईल सुख तयासी. आणि अतिथी जर आपल्या घरी आलेला आहे, तो भिक्षुक आपल्या घरी आलेला आहे, तो जर निर्मुख आपल्या घरातून गेला तर आपलं सत्व जाईल. आणि म्हणून सत्व जायला नाही पाहिजे. आणि म्हणून काहीतरी कर परमेश्वरा, आणि यांना भोजन यांना माझ्या घरातून दिलं गेलं पाहिजे, असं ती म्हणते. धाव धाव करुणादिदी, तुझे गृही सगळ सिद्धी, परामुख होता तू दयाब्दी, शरण सविधी जाऊ गुणा. आणि ती प्रार्थना त्या परमेश्वर करते की जर तूच माझ्याकडे बघितलं नाही तर मी शरण कुणाला जाऊ. ऐकून हे करुणावचन, सैंदर्शी रांगत येऊन, मातेच्या जानोरी बैसोनी आशीर्वाद दाखवली. आणि असं ऐकल्यानंतर सैंद ऋषी जे छोटेसे बालक आहेत ते धावत धावत आलेले आहेत आणि आईच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. देखोनी बाळाची अनुसयाला बांधलेला, ब्राह्मण देऊन या त्याची पावलेला मागती. मग त्या बाळाला सांगतायत त्या अनुसया की बाबा अशा प्रकारे त्या ब्राह्मणांनी गारगोट्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा पदार्थ आम्हाला करायला सांगितला, मी कसा करून सांग बाबा. त्या घातल्या पाकासी, परिणसदती पाकेसी, काही सुचवी उपायासी, मी पडले. आणि त्या अशा प्रकारे शिजायला टाकलेल्या आहेत, पण त्या शिजत नाही, तूच काहीतरी उपाय सांग. करुणे सरसी जातारू, आडवा कोबडा करुणा करू, म्हणे चिंता नको करू, पाहू दे सत्र भांड्यात. आणि मग त्या मांडीवर झोपलेले आहेत ते भगवंत, आणि ते म्हणतात ठीक आहे, चिंता करू नको, तू मला दाखव बरं. आणि असं म्हणून त्यांनी ते भांड्याचं झाकण उघडायला लावलेलं आहे. आणि त्या झाकण उघडून त्याच्यामध्ये अवलोकन स्वामींनी केलेलं आहे, देवाने केलेलं आहे. आनंदोनी अनुसया, उघडोनी दावी झाकणीय, कृपेने विलोकी संग्राय, त्याने होय पाक सिद्धी. आणि मग त्या प्रकारे त्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये बघितल्यानंतर छानपैकी ते त्यांच्या कृपादृष्टीनं त्या गारांचा सुद्धा भात तयार झालेला आहे. गाराची पक्वान्ने झाली, अनुसयने दृष्टीने केली, परमानंद मनी पावली, जीवज्योती ओळी संगाते. आणि त्या गाराची पक्वान्न झालेलं आहे. अनुसयनं ते जेव्हा बघितलं तिला अतिशय आनंद झालेला आहे आणि अतिशय आनंदात त्या बाळाचं ते कौतुक करते आहे. सैंदर्शी गेले अंगणा, खेळू लागले खेळ नाना, अनुसयने तयार रमणा, या वया भोजना पाचरले. आणि मग ते बालक खेळायला निघून गेलेलं आहे. मग त्या अनुसया मातेनं त्या ब्राह्मणांना सांगितलं, चला तुमचा स्वयंपाक तयार झालेला आहे या भोजनासाठी. आणि असं म्हटल्यानंतर ते ब्राह्मण सर्व आश्चर्यचकित झाले की या गारगोट्यांचा भात तिने कसा केला. म्हणती धन्य पतिव्रता, गाराचे पक्वान्न झाले, कोठे नाही ऐसे देखील हिचे घरी अमृत वहिले, घरी न कळे आपणासी. आणि मग ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले
की आजपर्यंत अशा प्रकारे गारगोट्यांचा भात झालेला आम्ही कुठे बघितलेला नाही, पण खऱ्या अर्थाने पतिव्रता आहे. आणि म्हणून आता आपल्याला कसं सत्व घ्यायचं याचा ते विचार करतायत. इथे आमची समळ भ्रांती खेळली आता इलपती दुजी आडवी घालवण सृष्टी मास संकटी घालू विस. आणि अशा प्रकारे दुसऱ्या संकटामध्ये काही टाकलं पाहिजे. दुसऱ्या हिच्या समोर आपण ठेवल्याशिवाय हिचं सत्वहरण होणार नाही. ऐसा विचारे असनी बाई सोड करती विनवणी तू पतिव्रता शिरोमणी तरी लग्न होईवाडी आम्हा म्हणून. ठीक आता करायचं काय विचार. विचार करून त्यांनी सांगितलं तू एक काम कर, तू पतिव्रता आहेस हे आम्हाला मान्य आहे, परंतु तू आता काय करायचंय अंगावर एकही वस्त्र ठेवता आम्हाला वाढायचंय भोजन, तरच आम्ही जेवू, नाही आम्ही जेवणार नाही. आम्हाला खूप भूक लागलेली आहेच, पण तू अशा प्रकारे वाढशील तरच आम्ही भोजन करणार आहे. असं म्हटल्यावर ती आणखीन चिंतेत पडली की आता कसं मी असं कसं करू शकते. आणि मग ती विचार करते आणि भगवंताची प्रार्थना परत करते. मातेची आरती सरसी कळवळणी सेंगोशी आनंदी गृहाते प्रवेशी कौतुकाशी दाखाव्या. आणि त्या मातेचा आवाज ऐकल्याबरोबर सेंगोशी परत आलेले आहेत आणि ते विचारतायत आला देखून जगजीवन तिघांची भ्रमले म्हण त्यासी पडले मोहन झाले नटन तटस्थ. आणि त्या तिघांनी त्या भगवंताला बघितल्यावर तिघे चकित झालेली आणि त्यांच्याकडे बघत राहिलेले. सर्व देवहात विसरून गेलेले तिघे. तिघांच्याही मस्तकी स्त्रीकर ठेविता कौतुकी बाहळे झाले नटकी दाविला शिखी प्रताप. आणि अशा प्रकारचे देव हात हरपलेल्या ब्रह्मा विष्णू महादेवांच्या डोक्यावर तिघांचा हात ठेवलेला आहे. जसा डोक्यावर तिघांचा हात ठेवला देवाने तसे ते तिघांना बालरूप प्राप्त झालेलं आहे. एक 6-8 महिन्याची बालकं झालेली आहेत तयार. खेळा मात्रे कृपा सागरू कैवल्य दानी अतिदारू नाना खेळांचा प्रकार सुख सागरू दाखवलं. आणि अशा प्रकारे परमेश्वराची ती वेळ आहे आणि त्यांनी त्या ब्रह्मा विष्णू महादेवाला सुद्धा लहान बालकाचं रूप दिलेलं आहे. दाखवणी अगाध करणी प्रयाण केले राय अंगणी मातेने पाहुड त्यांनी लग्न होड बैसले. आणि मग अशा प्रकारे ती अगाध करणे बघितल्यानंतर बालक ते सैन्य ऋषी बाहेर खेळायला निघून गेलेले आणि त्या मातेने त्या बालकांना पुन्हा नग्न होऊन जेवणाचं दिलेलं आहे. बैसवणी घातले ग्रास तृप्त केले ती गाजनास आंचवणी या उतास स्वकरे तयास शुद्ध केले. आणि मग तिघांना स्वतःच्या हाताने जेव घातलेला आहे, खाऊ घातलेला आहे आणि पोटभर जेव घातल्यानंतर त्यांचे तोंड पुसलेलं आहे स्वच्छपणे. आणि मग त्या तिघा बालकांना झोपवलेलं आहे. त्यांना ती गाणं सुद्धा म्हणते, जे अंगाई म्हणते. भोजनोत्तर माता न्याहाळी तवबाळे रडू लागली परीने समजावणी वैली नजरेली पाळणा घालण्या. मग भोजन तर झाले, मग ती मुलं रडायला लागलेली आहे. त्या मातेनं त्यांना पाळण्यात घातलेला आहे. हात पाळणा हलवित नाना परी उभ्या गात बारे तुम्ही नरा स्वस्त श्रमलाभ होतो उद्योग. आणि हाताने पाळणा हलवते आणि नाना प्रकारच्या ओव्या गाते. पूर्वीच्या माता ओव्या गायच्या छानपैकी. मुलांना झोपवण्यासाठी सुद्धा ओव्या असायच्या. आता तुम्हाला कोणाला ते काही माहीत नाही, मात्र लोकांना होत्या माहीत, आता संपल्या जरा. पण त्या ओव्या गायच्या. ओव्या केवळ बालकांना झोपवण्यासाठी नाही, ज्या दळायच्या त्या दळण्याच्या सुद्धा ओव्या असायच्या. जात्यावरच्या ओव्या त्याला म्हणतात, त्या ओव्या सुद्धा असायच्या. त्यांना तेवढंच साधन होतं, करमणूक होतं. त्या सर्व ओव्या त्या म्हणायच्या. तशा प्रकारे त्या ओव्या म्हणत म्हणत त्यांना बालकांना झोपवलेलं आहे. अनुसया पाळणा हलवित मुखे उया मंगळ गात अत्री ऋषी ख्यात आल्या उचित ग्रहासी. आणि अनुसया ते पाळणा हलवते आणि मुखाने छान अशा त्या ओव्या म्हणते. अत्री ऋषी घरी आलेले आहेत आश्रमामध्ये. स्त्रियेची गाणी ऐकले ममतेने कुसू आलेले म्हणत ती काय रंबले केवढा भले गातेस. आणि त्या स्त्रीचं आपल्या पत्नीचं अनुसयेचं गाणं त्यांनी ऐकलं, त्या ओव्या ऐकलेल्या आहे. आणि ते आदरानं प्रेमानं तिला विचारतात की कुणा बाळांना तू झोपवतेस, कोण आहे ते. अनुसयने उत्तर दिले तुम्ही ब्राह्मण पाठवले त्यांनी गारा ठेवली मनपुढे बाकाची सागरी घातली. आणि मग त्या अनुसया म्हणते तुम्ही ब्राह्मणगिरी पाठवले, त्या ब्राह्मणांनी माझ्यापुढे त्या गारगोट्या दिल्या, त्या गारगोट्याचा स्वयंपाक करायला सांगितला, त्याप्रमाणे मी त्यांचा केलेला आहे. आणि मग त्यांनी असं सर्व केलं, त्यामुळे मला त्या बालकांना त्यांना प्राप्त झालेलं आहे. मग त्यांना मी भोजन दिलेलं आहे, त्यांना मी आता झोपवते. अशा प्रकारे संपूर्ण कथा त्यांनी सांगितलेली आहे. जय जयात्मानी मुखे अवतर कृपे अवतरले मेघनी आम्ही अनाथ चक्रपाणी मुखे म्हणून आलेली. आणि मग अशा प्रकारे आपल्यावर फार मोठं संकष्ट गेलं असं म्हणून अत्री ऋषी सुद्धा अतिशय आनंदित झालेले आहे. आणि त्या सैन्य ऋषीचं ते कौतुक करतायत.
सैंग ऋषी सामर्थ्यागा सोमदुर्वासाहून वेगा त्रैलोक्याची जीवन कळा नकळे सकळा देवासी. आणि अशा प्रकारे म्हणतात की सैंग ऋषी सोम आणि दुर्वास या दोघांपेक्षा अतिशय वेगळा आहे आणि याचे जे वैशिष्ट्य आहे ते अतिशय वेगळं आहे आणि हा अतिशय विद्वान आहे, ब्राह्मण आणि सामर्थ्यवान आहे. मागे जन्मीचीही वेळे न राहता गर्भाची खोळे कर्तळी जन्मचा हल्ले कळवणे कळासी. याने अवतार सुद्धा असा धारण केलेला आहे. गर्भात नेता अचानकपणे हातावर याचा जन्म घेतलेला आहे. हा कोणीतरी अवतारी पुरुषच आहे असं त्यांना खात्री झालेली आहे. आणि अशा प्रकारे मग ती संपूर्ण कथा तिथे झालेली आहे. ती नारदाने नंतर जाऊन पुन्हा त्या यांच्या तिघांच्या पत्न्यांना सांगितलेली आहे की अशी तुमच्या मालकांची अवस्था झालेली आहे, यासाठी तुम्ही काहीतरी करा, प्रयत्न करा आणि त्यांना सोडवून आणा असं पुन्हा त्यांनी निरोप दिलेला आहे. आणि त्या पुढे आता पुन्हा येणार आहेत. अशा प्रकारची आजची कथा आहे. श्री महाराज.